नमस्कार. 25 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे हिंगोलीत पावसासाठी महिलांचे पारंपरिक साकडे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 25 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे महिलांनी पावसासाठी पारंपरिक पद्धतीने वरुण राजाला साकडे घातले. जुन्या प्रथेनुसार भाकरी करण्याच्या लाकडी पाटावर दुसऱ्या लाकडाने घासून पारंपरिक गीते म्हणत महिलांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. लवकरात लवकर पाऊस पडून शेतकऱ्यांची पिके वाचावीत अशी महिलांनी भावना व्यक्त केली. TV 24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली. गुरुवारी पाणी पडलंच पाहिजेत, गुरुवारी पाणी पडलंच पाहिजेत. मारुती राया पाणी पडू दे, आम्ही एवढ्या दिवसासाठी परेशान आहोत. आमचं असं म्हणल्यानं काय होईल? लेकरं बाळा काय खातील बापा? बोला. आम्ही आता पाण्यासाठी परेशान आहोत. आम्ही करू कंटाळून गेलो. मात्र पाणी काय येईन झाले. मात्र आता 2 ते 3 दिवसात येईल पाणी. आता याच्यात होईल समाधानी. पाणी काय येईन, बाया गेल्या कटाळून. पाणी काय येईन, तिथं गेले वाळून. आम्ही घड घालू परेशान उद्या, पण तिचं मागं लागलो. गेले 8 दिवस झाले आमच्या गावात, कुंभारवाडी गावात लगातार असं गड घालून त्याची पूजा होत आहे. निसर्ग राजाला बोलवण्यासाठी बघा, ही आमची खेड्यातील संस्कृतीप्रमाणे निसर्ग राजाला बोलवण्यासाठी इथं सर्व संध्याकाळी आपल्या गावातील बाया रोज पूजा करतात आणि निसर्ग राजाला बोलवतात. तर बघा, अशा प्रकारे आमच्या कुंभारवाडी गावामध्ये अशा प्रकारे पूजा होत असते. आणि या सर्व बायांचं म्हणणं असं आहे की आम्ही गेले 8 दिवस मनाभावातून निसर्ग राजाला बोलवत आहे आणि येत्या या 2 दिवसात पाणी 100% पडणार म्हणजे पडणार, हे आमच्या गावातील बायाचं म्हणणं आहे. तर बघूया, आता 2 ते 3 दिवसात पाणी पडणार अशी 100% शक्यता सांगलेली आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आमच्या गावात पूजा होते. नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झालं आपल्याला काय निसर्ग राजा साथ देईन झाला आहे. खूप दिवस झालं आपले पिकं सर्व वाळून चाललेत. म्हणून आपल्याला आमच्या गावात पाणी पडण्यासाठी खूप असा वायाचा ते कार्यक्रम आहे. ते तर आपल्याला माहीत नाही, पण आपण आता विचारूया. पाणी पडण्यासाठी आमच्या गावात खूप मोठे कार्यक्रम संध्याकाळच्या परी होत आहे. तर बघूया काय कार्यक्रम होत आहे आणि काय नाही, तर विचारूया वायाला. पहा का दुसरी टाइम लागत काय ग काकू? मी म्हणलं की आपण घड घालाव का? तर ती महिला म्हणली की हो काकू, आपण घड घालू. बरं ठीक आहे, मग आपण घड घालू. मग 1-2घीला मिळाले, 1-2घी झाल्या, त्याच्या परी 10 झाल्या. मग बाया 10 जागी आज 20 बाया झाल्या. मग आम्ही काय केलं, एक काठोट घेतली, एक चाटू घेतला, त्याच्यामध्ये 1-2 बेंडके सोडले. त्यांना लिंबाचा पाला बांधला, बेंडकेच्या पायाला लिंबाचा पाला बांधला. मग आम्ही हंडा एक घेतला, हंड्यामध्ये बेंडक सोडले, बेंडकी सोडली, लिंबाचा पाला बांधला, हळद कुंकू टाकलं, तांदूळ टाकले, साखर टाकली.